त्यापूर्वी आपण पाहूया अधिवेशनाचा आजचा हा 6वा दिवस आहे आणि पूर्ण राज्याच्या शिक्षणाचं ओझं जे आहे ते कंत्राट शिक्षकाच्या खांद्यावर ठेवलं. मग कुठून आला तुम्ही? गोंदिया. कुठून आलात आपण? सर भंडारा मधून आले. अच्छा, काय वाटतं तुम्हाला आताचं जे सरकार आहे, आताचं सरकारचं धोरण आहे, काय सांगा? महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे स्वागत करतोय. खरं तर महासागरच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आणि महापालिकेच्या शाळा या संदर्भात आम्ही यापूर्वी देखील आवाज उठवला होता. त्याचबरोबर विद्यादान ते विद्या विक्री या संदर्भात देखील आम्ही कार्यक्रम घेतले होते. पण त्यापूर्वी आपण पाहूया अधिवेशनाचा आजचा हा 6वा दिवस आहे. अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन बंद होण्याच्या देखील मार्गावरती आहे, कारण उद्या रविवार असल्यामुळे बरेचसे मंत्री किंवा इतर जे नेते मंडळी आहेत ते आपापल्या गावाकडे रवाना होत आहेत. सगळ्या फाईल गुंडाळल्या गेल्या आहेत, काही फाईल तर ओपनच केला नाही असं देखील या ठिकाणी आमच्या सूत्राकडून कळालं आहे. आपल्यासोबत काही शिक्षक आहेत. काय सांगाल तुम्ही की हे आंदोलन कशासाठी, काय मागण्या आहेत तुमच्या? सर, आम्ही बेरोजगार भावी शिक्षक आहेत. एका बाजूला शिक्षक जे आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने एक रिट जी काही सिव्हिल अपील होती त्याच्यानुसार 1385/2025 नुसार शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलंय आणि पूर्ण राज्याच्या शिक्षणाचं ओझं जे आहे ते कंत्राट शिक्षकाच्या खांद्यावर ठेवलं. मग लाडके भाऊ असो, मग इतर कुठलेही कंत्राट असो, जवळपास राज्यामध्ये 75,000 कंत्राट शिक्षक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये आम्ही 20-20, 10-10, 15-15 वेळा टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा सीटीटी पात्रता परीक्षा जी आहे ते पास आहोत आणि आज शिक्षक व्हावं यासाठी रस्त्यावर बसलोय. पण आज जवळपास 6वा दिवस सुरू आहे आंदोलनाचा आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही एक एल्गार मोर्चा काढला होता विधान भवनावर. तो आमचा पहिला मोर्चा होता. 1,500 आम्ही अभियोगता धारक होतो आणि शिक्षण मंत्री महोदयाने तात्काळ त्याची दखल घेतली. पण आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मात्र 100% मागण्या पूर्ण केल्या नाही. एक प्रामुख्याने जी महत्वाची मागणी होती, जे की कमी पटाच्या शाळा या जिल्हा परिषदेच्या राज्यामध्ये बंद करतायत नवीन संच मान्यता धोरणानुसार, आणि तत्कालीन शिक्षण मंत्री जे होते त्याच पक्षाचे होते, ज्यांचे नवीन शिक्षण मंत्री आल्यावर जवळजवळ 4-5 निर्णय जे आहेत ते रद्दबाह्य केलेले आहेत. दादासाहेब भुसे यांनी, केसरकर साहेबांनी काढलेले निर्णय हे नवीन संच मान्यता धोरण होता. सोबतच कंत्राट शिक्षक भरती आणि सोबतच समूह शाळा योजना, ज्याच्यामध्ये कमी पटाच्या शाळा एकत्र क्लस्टर केले जाते, त्याला गोंडस नाव दिलं जाते आणि तिथले विद्यार्थी जे आहेत संवैधानिक जो काही मूलभूत अधिकार आहे शिक्षणाचा तो त्या ठिकाणी पायमल्ली केली जाते. आरटीआय ऍक्टची पायमल्ली केली जाते आणि विद्यार्थ्याचं शिक्षण जे आहे त्या ठिकाणी नष्ट केलं जाते. असं जे धोरण आहे ते असंवैधानिक सरकार असंवैधानिकरित्या त्या ठिकाणी काम करते आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करते. काटकसरीचं धोरण म्हणून 2,000 कोटी नसल्या कारणाने या शाळा बंद करते. मात्र या मंत्र्यांचे लाखो करोडो रुपयाचे घोटाळे आहेत, त्या ठिकाणी मात्र काटकसरीचं धोरण करताना दिसत नाहीत. अगदी तुमचं हे म्हणणं कळलंय की सरकार कुठेतरी करतं. आपल्या सोबत महिला शिक्षक आहेत. कुठून आला तुम्ही? गोंदिया. काय मागण्या आहेत तुमच्या? सर, आमचं जे शाळा समूहकरण म्हणत आहे ते रद्द करणं आणि कंत्राटी जी भरती करत आहे ते रद्द करणं हे आमच्या मेन मागण्या आहेत. आणि त्या या महाराष्ट्रभर सगळीकडे हाच प्रकार आहे? हो सर, कारण टीईटी कंपल्सरी करत असताना आमच्यासारखे टीईटी आणि टेट देणारे कितीतरी अभियोग्यता धारक आहेत, पण त्यांना वाव न देता हे लोक जे 12वी 10वी आहेत त्या लोकांना वाव देत आहेत आणि त्या प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांना शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवतात. ते मुलं काय घडवतील सर? आपल्यासोबत काही आणखी महिला शिक्षक आहेत. कुठून आलात आपण? सर भंडारा मधून आले. अच्छा, काय वाटतं तुम्हाला आताचं जे सरकार आहे, आताचं सरकारचं धोरण आहे, काय सांगा? सर, कंत्राटीकरण केल्यामुळे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि आम्ही MSc BEd DEd वगैरे केले आहोत. सगळे पात्रता आम्ही परीक्षा पास केल्या आहोत, तरी आम्हाला इथे बसावं लागत आहे. सर, किती वर्षापासून तुम्ही शिक्षक आहात? सर, आम्ही शिक्षक नाही, भावी शिक्षक आहोत. अच्छा, ओके. तर तुमचं एक मागणी आहे की कंत्राटी पद्धत बंद करा आणि समूह शाळा बंद करावी. ओके. प्रत्येक शाळेत जे 1 ते 20 पटसंख्या आहे ती शाळा बंद करू नये आणि समूह शाळाही बंद करू नये आणि आमच्यासारख्या शिकलेल्यांना तिथे संधी द्यावी. आपण बघतोय की आज अधिवेशनाचा 6वा दिवस आहे. 6वा दिवस असताना आंदोलक काही घरी परतले, पण काही आंदोलक अद्यापही या ठिकाणी आक्रमक होतानाचं चित्र आहे. आपल्यासोबत जे विद्यार्थी आहेत, जे भावी शिक्षक आहेत, त्यांचं देखील या ठिकाणचं आंदोलन आहे. काय शिक्षणाच्या बाबतीत तुमच्या आंदोलनाच्या मागचा अर्थ काय आहे? सर, आम्ही DEd BEd TET CTET टेट एक्झाम देऊन सगळे अभियोग्यता धारक आज इथे रस्त्यावर बसलेलो आहे. सरकारने एक नवीन धोरण काढलं आहे की समूह शाळा योजना,
समूह शाळा मीन्स क्लस्टर स्कूल, म्हणजे 4-5 स्कूल मिळून एक स्कूल बनवणे. जर 4-5 स्कूल मिळून जर तुम्ही एक स्कूल बनवणार तर किती शिक्षक अतिरिक्त होणार. अतिरिक्त शिक्षक झाल्यामुळे आमच्यासाठी जागा येणार नाही आणि त्यात दुसरं त्यांचं कंत्राटीकरणवर जास्त फोकस आहे. म्हणजे कंत्राट बेसिसवर आपण टीचर घ्यायचे. जर कंत्राट बेसिसवर टीचर घेणार तर आमच्यासारखे जे शिकलेले अभियोग्यता धारक आहे त्यांना न्याय मिळेल का? आमचं शिक्षण मंत्र्यांशी बोलणं झालं, त्यांच्याकडून आम्हाला काही चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणून आज आम्ही 8 तारखेपासून इथेच बसलेलो आहे आणि आम्हाला शिंदे सरांशी किंवा मुख्यमंत्री यांच्याशी भेट करून द्यावी आणि आमचे जेही प्रॉब्लेम आहे ते त्यांनी सॉल्व्ह करावे. समूह शाळा योजना आणि कंत्राटीकरण हे दोन्ही प्रकरण त्यांनी बंद करावे आणि जे नवीन संच मान्यता धोरण आहे ते सुद्धा रद्द करावे. कारण या तीनही GR मुळे आमच्या ज्या अभियोग्यता धारकांवर अन्याय होत आहे तो अन्याय खूप म्हणजे सहन करण्यालायक नाही आहे. कारण आम्ही आज एवढं परिश्रम करून शिकलेलो आहे सर. आमचे आई बाबा खूप गरीब घरचे आहे. आम्ही गरीब घराण्यातून आलेलो आहे, शिकलेलो आहे. पण आज असं रस्त्यावर बसावं लागत आहे. आम्हाला शिक्षक भरती करा म्हणून भीक मागा लागत आहे. हे काही चांगलं धोरण आहे का शिक्षणाचं? अरे एक शिक्षक एक चांगला व्यक्ती घडवतो आणि या सरकारला त्या शिक्षकाची व्हॅल्यू सुद्धा कळत नाहीये. आम्हाला आज असं रस्त्यावर बसायला लावलंय. 5-6 दिवस झाले आज आम्ही इथे आंदोलन आहे. आमचे घरदार आमचे मुलं बाळ सोडून आम्ही आज इथे राहत आहे. रात्री बेरात्री आम्ही इथे राहत आहे. महिला वर्ग इथे राहतोय. काय या सरकारला शोभा देत आहे? तुम्हीच सांगा सर. महत्वाचा मुद्दा अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या अधिवेशन म्हणजे आज गुंडाळ्यातच जमा झालाय. तुमचं या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा निवेदन घेण्यासाठी कोणी आलं होतं का तुम्ही कुठे गेला होता? इथे आलेले नव्हते पण आम्ही दिलेलं आहे. माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आम्हाला बोलवलेलं होतं पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी आमचा मोर्चा होता. त्यांच्याशी आमचं काही विचारावर सकारात्मक चर्चा झाली, परंतु जे सॅटिस्फॅक्शन आम्हाला पाहिजे होतं ते आम्हाला झालेलं नाही. म्हणून आज आम्हाला शिंदे सरांशी भेटण्यासाठी शाळेत डेलिगेशन येऊ शकतं. जर त्यांच्याशी आमची चांगल्या प्रकारे वार्तालाप झालं तर आम्ही आजच आमचा समारोप करून घेऊ. अगदी बरोबर आहे. आपण पाहतो की या ठिकाणी बरेचसे जे भावी शिक्षक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही? सर, मूळ मुद्दा एकच आहे की कंत्राटीकरण पूर्णपणे रद्द करा. जे क्लस्टर योजना, जे शाळा समूह योजना आणल्यामुळं ग्रामीण भागातलं शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली यांनी. म्हणजे गरिबांचे पोरं शिकलेच नाही पाहिजे का? यांच्या मागे झेंडे देऊन फिरले पाहिजे का? ही यांची मानसिकता आहे का? आम्हाला ते उत्तर तरी त्यांना लेखी स्वरूपात विधानसभेमध्ये डायरेक्ट सांगा. आम्हाला शाळा शिक्षणच सुरू करायचं नाही, आरोग्यावर कामच करायचं नाही, आम्हाला फक्त कार्यकर्ते निर्माण करायचे आहेत. हे आहे का? गरिबांच्या शाळा बंद करायच्या. गरिबांच्या ज्यांचे शिक्षण परवडत नाही, शाळा ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या तर काय भीक मागायची का आम्ही गरिबांची मुलं? पण एकतर त्यातल्या त्यात दूर गावाला जाऊन 5 किलोमीटर शाळा असते. गरीब ते मुलं ते शिक्षण बंद होईल, मुलींचा तर विषयच नाहीये. मग ड्रॉप आउट शॉपच वाढणार ना. पण शिक्षण मग फक्त घोषणाबाजी करायचं. आम्ही नवीन शैक्षणिक धोरण लागू करतोय, शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करतोय, डिजिटल शिक्षण देतोय. कुठे डिजिटल शिक्षण? इथं शाळा बंद करायला लागली तर डिजिटल कुठून आलं? ह्या मुद्दे आहेत म्हणून आम्ही तर एकत्र लढतोय. अगदी महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षणाकडे शासनाचं कुठंतरी लक्ष नाहीये आणि त्याचबरोबर आज शाळा ज्या पद्धतीने बंद पडतात, कंत्राटी ज्या पद्धतीने शिक्षक भरल्या जातात, त्यामुळे या सगळ्या भावी शिक्षकांवरती वाटतं. काय सांगाल? सर, आम्ही सुशिक्षित पात्रताधारक भावी शिक्षक आहोत आणि आमचा हा जो लढा आहे हा फक्त आम्हाला रोजगार मिळावा याकरिताच नाही. इथे जे गरीब जनता आहे, आपल्या देशाची जी गरीब जनता आहे, त्या मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळालं पाहिजे. कारण संविधानाने त्यांना तो हक्क दिलेला आहे की त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं हवं. पण सरकारची त्यावर जी नकारात्मक भूमिका आहे त्याकरिता आम्ही इथे सरकारला ठणकावून सांगायला आलो आहे की प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्या पदावर बसलेले आहे. इथले कुठलीही गावातली कुठलीही शाळा या सरकारला आम्ही बंद करू देणार नाही, कारण तो मुलांचा अधिकार आहे. इकडे एका साईडला सरकार म्हणते की भारत जो आहे तो विश्वगुरु बनत आहे, पण इथे गुरूंची अशी अवस्था आहे की रस्त्यावर आंदोलने करावी लागत आहे, स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागतं. आपण पाहतोय की या ठिकाणी बरेचसे शिक्षक आंदोलनासाठी आले होते. कालही आपण पाहिलं की जुनी पेन्शन योजनापासून काही बरेचसे शिक्षकांच्या मागण्या, शिक्षकांना जर आंदोलन करण्यासाठी उतरावं लागत असेल तर खरंच आंदोलकांबद्दल देखील आणि सरकारबद्दल देखील शंका करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की हे सगळे शिक्षक भावी शिक्षक आहेत. यांना न्याय मिळतं का? कारण अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आपण पाहूयात याकडे शासन कितपत लक्ष देतं. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे.